नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आज जे आहे आपली शिक्षक पात्रता परीक्षेचे मित्रांनो पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्ही पूर्ण झालेले आहेत। ज्यामध्ये आपण मित्रांनो दुपारच्या सत्रापासून जे आहे पेपर 1 आपण संपूर्ण जे काही आपले टॉपिक्स आहेत त्यानुसार मित्रांनो आपण संपूर्ण त्याचं विश्लेषण केलेलं आहे, ज्यामध्ये सर्वांची आपण अचूक जी काही आन्सर की त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड केलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आताच्या जे की आपला पेपर 2 आहे, पेपर 2 मध्ये गणित आणि जे काही विज्ञानाचा सेक्शन आहे त्यापैकी आपण विज्ञानाचा सेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण काही या ठिकाणी कव्हर करणार आहोत। जे काही तुम्हाला परीक्षेमध्ये विज्ञानावर आधारित जेवढे काही प्रश्न विचारण्यात आले आहेत त्याचे आपण संपूर्ण काही अचूक पद्धतीने या ठिकाणी मित्रांनो जे काही उत्तरे या ठिकाणी अभ्यासणार आहोत। यामध्ये तुम्हाला मी प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण देखील यामध्ये सांगणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट होणार आहे। व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा आणि तुम्हाला यापैकी किती स्कोर आता हे देखील तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये शेवटी मित्रांनो कमेंट करून सांगू शकता। आता सुरू करू आपल्या आजच्या व्हिडिओला आणि यामधून पाहू आपण संपूर्ण काही सेक्शन वाईजचे आता प्रश्न। आणि मित्रांनो जर व्हिडिओ सेशन आवडला तुम्हाला लाईक करायला मात्र विसरू नका। तर यामधला जो की प्रश्न आपला सायन्सचा जो की सुरू होत होता 121व्या प्रश्नापासून जो काही आता खालचा सर्वात शेवटचा सेक्शन हा सायन्सचाच होता। तर यामधला जो की 121वा प्रश्न काय म्हटलेला आहे की केल्विन श्रेणीमध्ये जे की 50 फॅरेनहाइटला 50 अंश फॅरेनहाइटला तापमान किती असेल असं जे आहे या ठिकाणी आपल्याला जे की परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे। तर यामध्ये टिक मार्क केलेल्या उत्तराकडे तुम्ही लक्ष देऊ नका, तर या ठिकाणी जे ॲक्च्युअल उत्तर आहे त्याच्याकडे तुम्ही फोकस करा। तर जे की केल्विनच्या याच्यानुसार जे काय म्हटलेलं आहे या ठिकाणी जे की 50 अंश फॅरेनहाइट तापमान किती असेल असं म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर काय आहे, तर याचं उत्तर जे की पर्याय नंबर जे की 4 होणार होतं, जे की 283.15 के एवढं जे आहे या ठिकाणी होणार आहे। तर जे सांगायचं झालं तर फॅरेनहाइटला केल्विनमध्ये रूपांतरित करण्यासाठी प्रथम फॅरेनहाइटला सेल्सियसमध्ये रूपांतर करावं लागतं आणि नंतर त्याला केल्विनमध्ये जे आहे आपल्याला रूपांतर करावं लागणार आहे। तर जे फॅरेनहाइटला सेल्सियसमध्ये रूपांतर करतात त्याचं सूत्र तुम्हाला माहितीच असेल, फॉर्म्युला त्याचा काय होता, त्याचा फॉर्म्युला आहे C = ब्रॅकेट F-32 आणि गुणिले 5/9 हा जो आहे त्याचा फॉर्म्युला आहे। यामध्ये जे आहे ती संपूर्ण काय आपल्याला या ठिकाणी बसवायचं आहे। म्हणजे सांगायचं झालं तर यामध्ये तुम्हाला जो फॅरेनहाइटच्या जागी 50 बसवायचा आपल्याला या ठिकाणी 50 दिलेला आहे, म्हणून त्यानंतर वजा 32 या ठिकाणी पुन्हा गुणाकारात 5/9ला 5/9 या ठिकाणी घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला 50 मधून 32 वजा करायचे होते, 50 मधून 32 वजा केले तर किती येतात, तर या ठिकाणी 18 गुणिले 5/9 या ठिकाणी एवढं जे आहे या ठिकाणी याचं पुन्हा डिवायडेशन आपल्याला करून घ्यायचं होतं। तर या ठिकाणी आपण जर याचा जर गुणाकार केला आणि भागाकार केला तर किती होणार उत्तर आहे, तर या ठिकाणी जे की 10 अंश सेल्सिअस एवढं जे आहे या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजेच काय, प्रथमतः आपल्याला 10 अंश सेल्सिअस जे की मिळालेलं आहे। तर काय केलं आपण, फॅरेनहाइटला सेल्सिअसमध्ये रूपांतर केलेलं आहे, तर किती आलेलं आहे 10 अंश सेल्सिअस आलेलं आहे। तर आता पुढे आपल्याला सेल्सिअसचं केल्विनमध्ये रूपांतर करायचं होतं, तर त्याचा केल्विनचा फॉर्म्युला काय आहे केल्विनचा, तर के बरोबर म्हणजेच की C अंश सेल्सिअस प्लस 273.15। आता बऱ्याच विद्यार्थ्यांना इथंच कन्फ्युजन झालेलं आहे, कारण का ते केल्विनच्या फॉर्म्युल्यामध्ये जे की या ठिकाणी जे आहे ते गोंधळून गेलेले आहेत। तर बरेच विद्यार्थ्यांना 273 या ठिकाणी जे काही 15 हे जे मिळालेलं आहे तेच त्यांनी उत्तर या ठिकाणी गृहीत केलं आहे, जे की मी या पेपरमध्ये देखील एका विद्यार्थ्याचं पाहत आहे। परंतु आपल्याला जे की रूपांतरित करून जे या ठिकाणी काढायचं आहे, तर फॉर्म्युल्यानुसार जो सूत्र आहे जे की सेल्सिअस अधिक 273.15 हे जे आहे जे की 15, तर यामध्ये आपल्याला जे काही आता सेल्सिअस आपण वर काढलेलं आहे किती निघाला आहे सेल्सिअस, जे की 10 अंश, तर 10 अंश आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे प्लस 273.15 या ठिकाणी जसं तसं ठेवायचं आहे केल्विनच्या रूपामध्ये। तर याची बेरीज जर केलं तर किती होतं, मग ते होतं 23.15 जे की केल्विन हे जे या ठिकाणी निघणारं आहे, जे की पर्याय नंबर आपल्या 4 मध्ये त्याचं जे आहे ते उत्तर होणार असेल। तर पर्याय नंबर 4 या प्रकारे याचं जे की अचूक उत्तर आहे, जे की सेल्सिअसचं आपण केल्विनमध्ये रूपांतर केल्यानंतर 50 फॅरेनहाइटचं जे की निघणारं उत्तर आहे जे की 283.15 केल्विन आहे। पर्याय नंबर याचं ड हे जे की उत्तर होणार आहे, तर पर्याय नंबर ड याचं उत्तर होईल। त्यानंतर पुढील प्रश्न जो की 122 कसा आहे पहा, या ठिकाणी 122 प्रश्न या ठिकाणी काय म्हणतो, खालीलपैकी कोणता जीव हा परपोषित आहे, तर यापैकी परपोषित जीव आपल्याला विचारलेलं आहे। तर याचं जे उत्तर होतं जे की पर्याय नंबर 3 आहे, जे की ॲग्रिकस हा जो आहे जीव परपोषी आहे। तर ॲग्रिकस हा जीव जो आहे हे अळंबी जे की मशरूम असं म्हणतो आपण त्याला, तर अळंबीचे वैज्ञानिक जे थोडक्यामध्ये नाव आहे आणि खाण्यायोग्य मशरूम म्हणून व्यावसायिकरित्या खूप परिचित आहे। उदाहरणामध्ये बटन मशरूम देखील असं म्हणतात। तर हे जे आहे पर्याय नंबर याचं 3 हे उत्तर होणारं असेल।
त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 123वा असा आहे की प्रकाशदाब असलेल्या पदार्थाचे रंग कसे दिसतील. तर प्रकाशदाब असलेला, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर थोडक्यामध्ये 2 गुलाबी किंवा पिवळा. तर या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण सांगायचं झालं तुम्हाला तर हा जो प्रश्न आहे जो की रासायनिक चाचणी आणि निदर्शनाशी संबंधितचा प्रश्न आहे. विशेषतः जे काही फिनोल्फथॅल्मिन आणि मिथाइल ऑरेंज या 2 सामान्य निरीक्षकांशी संबंधित हा प्रश्न आहे. तर आता गुलाबी जो आहे जो की फिनोल्फथॅल्मिन जे की फिनोल्फथॅल्मिन हा एक सूचक जो आहे अल्कलीमध्ये टाकल्यानंतर तो की गुलाबी रंग देतो आणि पिवळा जो आहे मिथाइल ऑरेंज हा सूचक अल्कलीमध्ये टाकल्यावर जो की पिवळाच रंग देतो. म्हणून या ठिकाणी जे काही प्रश्नातील प्रकाशदाब हा शब्द प्रयोग आहे अल्कली आणि आम्लारी असा अक्षपित असावा. या कारणानंतर जे आहे की फिनोल्फथॅल्मिन आणि मिथाइल ऑरेंज यासारखे प्रकाश संवेदनशील निर्देशांकाचा उपयोग या रसायनशास्त्रामध्ये होतो. म्हणून पर्याय नंबर याचं 2 जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील 124वा प्रश्न असा आहे खालील भौतिक राशींपैकी कोणती जे की सदिश राशी नाही असं म्हटलेलं आहे. सदिश राशी, तर सदिश राशी कायला म्हणतात की ज्या राशींना परिणाम आणि दिशा या दोन्हीची आवश्यकता असते त्यांना जे आहे थोडक्यामध्ये सदिश राशी असं जे आहे ते म्हणतात. तर याचपैकी उत्तर कोणतं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की गतिज ऊर्जा. तर या ठिकाणी गतिज ऊर्जा जी की सदिश राशी नाही. तर गतिज ऊर्जा कोणती राशी आहे तर मग जी की अदिश राशी आहे. तर ज्या राशींना केवळ परिणाम आवश्यक असते जी की दिशा नाही त्यांना गतिज जे की ऊर्जा असं जे आहे ते म्हणतात. तर आता सदिश राशीमध्ये येणारे कोणकोणते आहेत मग जे की उर्वरित त्वरण, विस्थापन, वेग हे जे काय आहेत सदिश राशीमध्ये येतात. आदिशमध्ये कोणकोणते येतात तर ते की वस्तुमान, अंतर आणि गतिज ऊर्जा हे संपूर्ण काही जे काही अदिश राशीमध्ये येणारे आहेत. म्हणून पर्याय नंबर या ठिकाणी 3 याचं जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. तर मित्रांनो सांगता मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही CET ची तयारी करत असाल येत्या डिसेंबर महिन्यामध्ये जे की आपली एक्झाम होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिससाठी परिपूर्ण परीक्षा विमुख अशी टेस्ट सिरीज जर हवे असेल मित्रांनो टेस्ट सिरीजची बॅच आपण ऑलरेडी सुरू केलेली आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे. तुम्ही त्यावर क्लिक करून लगेच आपली मित्रांनो टेस्ट सिरीजची बॅच तुम्ही त्या ठिकाणी एनरोल करू शकता. चांगल्या उत्तम तयारीसाठी मित्रांनो तुम्ही लगेच एनरोल करून घ्या. त्यानंतरचा पुढील आपला 125वा प्रश्न असा आहे फुलांमध्ये पुमंग व जायमंग दोन्ही असतील त्याला डॅश असे म्हणतात. तर त्याला काय म्हटलं जातं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की द्विलिंगी पुष्प असं जे आहे त्याला म्हटलं जातं. तर पुंकेसर जो काही पुंकेसर आहे स्पष्टीकरणाचं जे पुंकेसर आहे जो की फुलाचा नर प्रजनन आहे आणि जायांग जो आहे फुलांचा मादी प्रजनन आहे. तर ज्या फुलात नर आणि मादी दोन्ही प्रजनन अवयव जे की पुंकेसर आणि जायांग असतात त्याला द्विलिंगी पुष्प किंवा परिपूर्ण फुल असं जे आहे ते म्हटलं जातं. म्हणून पर्याय नंबर याचं 3 जे की उत्तर होणार आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 126वा रुदरफोर्डच्या केंद्रकीय अनुप्रारूपाबद्दल खालीलपैकी काय चुकीचं आहे. यापैकी चुकीचं विधान या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर यापैकी काय चुकीचं आहे तर याचं पर्याय नंबर 3 उत्तर आहे जे की परिभ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉन आणि अणुकेंद्रक यात जे की दरम्यान पोकळी नसते ह्या ठिकाणी जे थोडक्यात चुकीचं आहे. पर्याय नंबर 3 जे की इलेक्ट्रॉन केंद्रकात कधीही पडत नाहीत किंवा परत येत नाहीत. ते केंद्रका बाहेरच्या कक्षेमध्ये फिरतात. जर इलेक्ट्रॉन केंद्रकात पडले तर अणु अस्थिर होईल जे प्रत्यक्षात घडत नाही. हा त्यांच्या मॉडेलचा एक दोष होता. परंतु आपला जो प्रश्नातील विधान आहे जे की या विधानानुसार जे की मॉडेलच्या मूळ कल्पनेनुसार चुकीचा आहे. म्हणून पर्याय नंबर याचं जे की 3 हे जे आहे थोडक्यामध्ये काय आहे तर चुकीचं आहे. त्यानंतरचा प्रश्न 127 आपला जेव्हा वाहक तारातून एका ठरलेल्या काळात जे की विद्युत प्रवाह वाहतो तेव्हा काय घडते. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की याचं सांगायचं झालं जे की तारातून चुंबकीय क्षेत्र जे की होते या ठिकाणचं जे की पर्याय होणार आहे. जे की तारातून चुंबकीय क्षेत्र या ठिकाणी होते याचं उत्तर आहे. पर्याय नंबर याचं जे थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर पर्याय नंबर जे की 3 हे जे आहे ते उत्तर होणार आहे. त्यानंतरचा आपला पुढील 128वा खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. यापैकी चुकीचे विधान हे सांगायचं आहे. तर याचं जे उत्तर आहे थोडक्यामध्ये जे की या ठिकाणी चुकीचे विधानामधलं तर याचं उत्तर आहे जे की आदिजीव पेशी व द्विकेंद्रिक पेशी यामध्ये रायबोझियम जे की नसतात या ठिकाणचा जो आहे. तर रायबोझियम या ठिकाणी आपल्याला जो की प्रश्नामध्ये आपल्याला जो विचारलेला आहे त्यानुसार जे की आदिजीव केंद्रिकामध्ये या ठिकाणी असा प्रश्न आपल्याला आलेला आहे. त्यामुळे पर्याय नंबर याचं 3 जे की या ठिकाणचे विधान जे की चुकीचे विधान आहे की आदिकेंद्रिक पेशी व दृश्य केंद्रिक पेशी दोन्हीमध्ये 80 जे की रायबोझियम असतात हे जे थोडक्यामध्ये चुकीचे विधान आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न 129वा जो की काय म्हणतो की दुष्फैन काळात जे की म्हणजे दुष्काळ काळामध्ये आहे तर दुष्काळ काळात दुष्काळ पाण्यामध्ये जे की थोडक्यामध्ये डॅशचे
क्लोराईड आणि सल्फेटचे क्षार असतात दुष्फेन पाण्यामध्ये या ठिकाणीचं म्हटलेलं आहे। तर जो प्रश्न आहे याचं उत्तर आहे जे की पर्याय नंबर जे की 3 याचं उत्तर होणार आहे। कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे क्लोराईड व सल्फेटचे त्या ठिकाणामध्ये क्षारचे जे आहे की पर्याय नंबर असतात पर्याय नंबर 3 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न माध्यम नसताना उष्णतेचे स्थानांतर डॅश होते तर डॅश कशातून होते तर माध्यम नसताना म्हटलेलं आहे तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की उत्सर्जनातून जे आहे थोडक्यामध्ये होते। तर जे उष्णता संक्रमण आहे याचे 3 प्रकार पडतात मुख्यतः जे की वहन अभिसरण त्यानंतर विकिरण किंवा जे की उत्सर्जन असं यामधून जे आहे ते पडतात। तर आता यामध्ये तुम्हाला उत्सर्जनातून आलेलं आहे आणि यामध्ये अभिसरण देखील दिसत आहे तुम्हाला पर्याय 3 मध्ये आणि जे वहन हे देखील पर्याय 1 मध्ये दिसत आहे। तर उत्सर्जन हे कशामुळे होणार असेल तर उत्तर ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो। तर वहन म्हणजे काय तर घन पदार्थातून कणांच्या थेट संपर्क असतो। अभिसरण म्हणजे काय द्रव आणि वायू पदार्थातून कणांच्या प्रत्यक्ष हालचालीमुळे हे अभिसरण आहे। तर विकिरण किंवा जे उत्सर्जन आहे तर ते काय आहे तर यासाठी कोणत्याही माध्यमाची आवश्यकता नसते आणि आपल्या प्रश्नामध्ये काय म्हणले की माध्यम नसताना म्हटलेलं आहे त्यामुळे आहे हे। तर उष्णता ही चुंबकीय लहरीच्या जे की विद्युत चुंबकीय लहरीच्या स्वरूपात हस्तांतरित होते। उदाहरणार्थ सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचणे हे याचं उदाहरण आहे। प्रश्नामध्ये आपल्याला माध्यम नसताना उष्णतेचे स्थानांतर असे विचारले आहे तर त्याला की आपण विकिरण किंवा उत्सर्जनातून उत्सर्जन असं त्याला आपण म्हणतो। तर उत्सर्जन हा शब्द विकिरणाद्वारे उष्णता बाहेर टाकण्याची क्रिया दर्शवतो म्हणून आपलं पर्याय नंबर 2 याचं जे की हे उत्तर होणार आहे। त्यानंतरचा प्रश्न पुढील 131 आहे जो की काय म्हणतो की अन्न साखळीतील पहिल्या पोषण पातळीत जर 100 ज्यूल ऊर्जा असेल तर त्यातील तिसऱ्या पोषण पातळीत किती ऊर्जा असेल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर होईल जे की पर्याय नंबर 1 जे की 1 जूल या ठिकाणी हे याचं उत्तर होणार असेल। तर थोडक्यामध्ये हा प्रश्न 10% ऊर्जा नियमावर आधारित आहे जो की रेमंड लिंडमॅन यांनी जो आहे तो दिलेला आहे। तर या नियमानुसार एक पोषण पातळीतून दुसऱ्या पोषण पातळीत फक्त 10% ऊर्जा हस्तांतरित होते तर 90% ऊर्जा शोषण उत्सरण किंवा उष्णतेच्या स्वरूपामध्ये नष्ट होते। हा जो आहे रेमंड लिंडमॅनचा जो की हा एक थोडक्यामध्ये नियम आहे। तर पोषण जी पहिली पातळी आहे ज्यामध्ये जे की उत्पादक जे की ऊर्जा जे की 100 ज्यूलची आहे तर दुसऱ्या पोषण पातळीमध्ये जे की 100 ज्यूलच्या 10% म्हणजेच की 10 ज्यूल आहे। तर तिसऱ्या पोषण पातळीमध्ये जे काही द्वितीय ग्राहक आहे सेकंडरी कंझ्युमर आपण त्याला म्हणतो त्याची ऊर्जा 10 ज्यूल म्हणजेच की फक्त 1 ज्यूल जे की उरणारी आहे म्हणून पर्याय नंबर याचं 1 जे की उत्तर जे आहे ते होणार आहे। त्यानंतरचा पुढील 132वा प्रश्न काय म्हणतो की खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा तर यापैकी चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे। तर यापैकी चुकीची जोडी कोणती होणार असेल जे की पर्याय नंबर जे की आपली 4 मधली लिंबू आणि जे काही बरोबर आहे थोडक्यामध्ये लिंबू आणि सायट्रिक लिंबू मध्ये जे आहे कोणतं असतं हे लिंबू मध्ये सायट्रिकच आम्ल असतं। तर यापैकी जी चुकीची जोडी आपल्याला सांगायची आहे तर या ठिकाणी याचं जे उत्तर आहे जे की पर्याय नंबर 3 आहे जे की टोमॅटो ॲस्बोरिक आम्ल ही जी आहे थोडक्यामध्ये चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतरचा पुढील प्रश्न 33 आपला 133 की चुंबकीय बलरेषा डॅश तर या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचं आहे चुंबकीय बलरेषा तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की एकमेकास प्रतिकर्षित करतात। पर्याय नंबर 1 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल जे की चुंबकीय बलरेषा गुणधर्मानुसार बलरेषा एकमेकांना कधीही छेदत नाहीत त्या सदैव बंद लूप बनतात। तर चुंबकाच्या बाहेर त्या उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाकडे जातात आणि चुंबकाच्या आत दक्षिण ध्रुवाकडून उत्तर ध्रुवाकडे जातात। तर त्यांचे एकमेकांना ढकलण्याची प्रवृत्ती असते ज्यामुळे ते बाजूने दूर राहतात म्हणूनच त्यांना जे काही समांतर असूनही एकमेकांना छेदत नाही आणि त्यांच्यात प्रतिकर्षण जे काही की असते म्हणून पर्याय नंबर याचं 1 जे आहे ते उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील 134 आपला प्रश्न मानवाच्या हृदयातील कोणत्या कप्प्याची भिंत सर्वात जाड असतात तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की डावे निलयाचं जे थोडक्यामध्ये असतं। तर डावे निलय हे हृदयाचा हा कप्पा शरीराच्या सर्व भागांना ऑक्सिजन युक्त रक्त जे की पुरवतो या कार्यासाठी जास्त दाब निर्माण करावा लागतो ज्यामुळे त्याची भिती जे की वॉल्स असतात हृदयातील सर्वात जाड असतात। तर उजवं निलय जे आहे ज्यामध्ये फक्त फुफ्फुसांना रक्त पुरवतो ज्यासाठी कमी दाबाची आवश्यकता असते। त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न असा आहे काय म्हणतो की खालीलपैकी कोणत्या संयुगाच्या मध्यभागात धातूंचा समावेश नाही असं म्हटलेलं आहे तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 4 यात जे उत्तर होणार असेल जे की बेंझिन हे जे आहे पर्याय नंबर 4 याचं उत्तर होईल।
त्यानंतरचा पुढील आपला 136वा प्रश्न, जर विशिष्ट गुरुत्वीय पदार्थाची घनता व पाण्याची घनता अनुक्रमे जे काही यांचं PgP8 आणि PW असे दर्शवतात तर त्यामधील संबंध डॅश हे आहे, तर यामधला संबंध जो की कोणता होणार असेल हो संबंध आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. तर याचं जे उत्तर आहे जे की पर्याय नंबर याचं 4 जे की उत्तर याचं जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा आपला 137वा, खालीलपैकी कोणते जीव मृत्युपीजू पोषण दाखवतात, तर यापैकी तर यात जे उत्तर आहे जो की काय म्हणतो पहा, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की कवक हे जे आहे. तर या ठिकाणी सांगायचं झालं तर मृत्युजीवी पोषण म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्पायट्रोट्रॉफिक्स न्यूट्रिशन असं आपण त्याला म्हणतो, तर मृत आणि कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर अवलंबून राहून पोषण मिळवण्याची पद्धत हे जीव पचन एन्झाईम बाहेर सोडतात आणि नंतर विघटित झालेलं अन्न शोषून घेतात जे की आपण त्याला कवक असं देखील म्हणतो. तर या ठिकाणी सांगायचं झालं तर याचं जे उत्तर आहे जे की पर्याय नंबर 2 हे उत्तर होणार असेल, पर्याय नंबर 2. त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे 38वा, स्तंभ ए आणि स्तंभ 2च्या मधील जे आहे जे की उपयोगांशी जे की जोडी लावा असं म्हटलेलं आहे. यामध्ये आपल्याला जोड्या लावायच्या आहेत, ज्यामध्ये पहिला आहे सोडियम हायड्राइड्स, दुसरा आहे पोटॅशियम हायड्राइड्स, तिसरा आहे अमोनियम हायड्राइड्स आणि चौथा आहे मॅग्नेशियम हायड्राइड्स. तर यापैकी याच्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. तर जे सोडियम हायड्राइड्स आहेत जे की ज्याचा संबंध कायाशी येतो तर तो जो आहे थोडक्यामध्ये सोडियम हायड्रॉइडचा, यामध्ये प्रथम क्रमांक जो आहे जो की थोडक्यामध्ये आपला सोडियम हायड्रॉक्साईड, तर सोडियम हायड्रॉक्साईड हा जो आहे थोडक्यामध्ये कपडे धुण्याचा साबणामध्ये उपयोग होतो. त्यानंतर जे तिसरा आहे जे की अमोनियम हायड्रॉक्साईड, तर अमोनियम हायड्रॉक्साईड जे थोडक्यामध्ये जे की खते तयार करण्यासाठी हे जे आहे थोडक्यामध्ये वापरलं जातं. त्यानंतर जे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आहे तर हायड्रॉक्साईड जे की आम्लविरोधक औषध आहे. त्यानंतर जे दुसरं आहे आपलं जे की पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे जे आहे कयामध्ये जे की शॅम्पू मध्ये जे थोडक्यामध्ये येतं. तर या प्रकारे याच्या जोड्या लागणाऱ्या आहे जे की आपल्याला पर्याय नंबर कितीमध्ये दिसतात, तर याचे की पर्याय नंबर आपण जर याचं पाहिलं तर पर्याय नंबर आपल्याला जे की 2 मध्ये या ठिकाणी जे की पाहायला मिळतात. तर पर्याय नंबर याचं 2 जे की हे उत्तर होणार असेल. तर या प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी जोड्या जुळवलेला असाल. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न असा आहे जो की 139वा जो की काय म्हणतो पहा प्रश्न या ठिकाणी 139वा, खालील गतींपैकी कोणती जे की वर्तुळाकार गती नाही, तर यापैकी वर्तुळाकार गती असं नाही या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे जे की पर्याय नंबर थोडक्यामध्ये पर्याय नंबर याचं जे आहे जे की 4 हे जे आहे उत्तर होणार असेल, जे की फिरणारा पंखा हे जे आहे या ठिकाणी यापैकी जे की वर्तुळाकार गती जे की नाही. त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न काय म्हणतो पुढचा 140वा, की लायकेनमध्ये कोणते 2 जीव एकत्रित राहतात, तर लायकेनमध्ये तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की कवक आणि शैवाल हे जे आहे लायकेनमध्ये 2 जे काही जीव एकत्रित राहतात. तर लायकेन हा सहजीवी संबंधाचं जे की उत्कृष्ट उदाहरण आहे. यामध्ये कवक ज्याला आपण फंगी असं म्हणतो जो की निवारा आणि पाणी पुरवतो आणि शैवाल जे की जो प्रकाश संश्लेषण करून अन्न तयार करतो, हे दोन्ही जीव एकमेकांच्या फायद्यासाठी एकत्र राहतात. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न, वाळू, सोडा, चुनखडी, बेरियम ऑक्साईड आणि बोरॉन यांच्या मिश्रणातून डॅश काच तयार होते, तर कोणतं काच जे तयार होते. जर आपला पेपर 1 जो होता का पेपर 1 मध्ये हा प्रश्न सेम जोड्या लॉमध्ये आपल्याला आलेला होता, जे की या आधारितच हा प्रश्न होता, जे की परिसर अभ्यासमध्ये आय थिंक की तो क्वेश्चन 149 या नंबरचा जो की क्वेश्चन होता, त्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न पाहायला मिळाला असेल जर तुम्ही पेपर 1 दिलेला असेल तर. तर याचं जे उत्तर आहे जे की पर्याय नंबर 2 जे की बोरोसिलिकेट हे जे काच थोडक्यामध्ये तयार होते. जे बोरोसिलिकेटचं काच आहे थोडक्यामध्ये जे की सिलिका ज्याला वाळूपासून बनतं, तर वाळू, बोरॉन ऑक्साईड, सोडियम ऑक्साईड, सोडा आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड किंवा चुनखडी वापरून जे आहे ते बनवलं जातं. तर याचं गुणधर्म काय आहे की ही काच उच्च तापमान सहन करते आणि कमी थर्मल विस्तार जे की दर्शवते. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न असा आहे जो की 142वा, स्क्रूचे तापमान 1 kg असून लाकडी पृष्ठभागावर टेकणाऱ्या टोकाचे क्षेत्रफळ 9.8 mm² आहे. तर स्क्रूने पृष्ठभागावर लावलेला दाब तर डॅश आहे, तर लावलेला दाब हा किती होणारा असेल. तर याचं उत्तर जे आहे जे की पर्याय नंबर 4 आहे, जे की 10, 8 आणि 9 m² एवढं जे आहे याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. पर्याय नंबर 4 हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न जे की 143वा प्रश्न असा आहे जो की काय म्हणतो या ठिकाणी, जीवाणू संबंधित जे काही जीवाणू संदर्भित कोणते विधान या ठिकाणी चुकीचं आहे, तर यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे जे की पर्याय नंबर 3 जे आहे याचं थोडक्यामध्ये उत्तर आहे, जे की लॅक्टोबॅलिसिस हा जीवाणू हानिकारक
आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, एखाद्या मूलद्रव्यातील जो ए हा जो आहे थोडक्यामध्ये डॅश व झड हा जो आहे अनुक्रमे आहे. तर काय आहे तर याचं जे उत्तर आहे जे की पर्याय नंबर 2 जे की वस्तुमानक व झड हा जो आहे जो की अनुअंक आहे. त्यानंतरचा पुढील आपला 145वा प्रश्न, प्रतल आरशावर आपाती प्रकाश पृष्ठभागाशी 30 अंश कोन करतो तर परावर्तित किरणांनी लंबाशी केलेला कोन किती असेल. तर यापैकी तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की 30 अंश या ठिकाणी जो की असणारा असेल परावर्तित कोन, म्हणून पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या गटात जीवाणूच्या संसर्गाने होणारा आजार आहे. तर जीवाणूच्या संसर्गाने म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 एडस, मलेरिया आणि इन्फ्लुएन्झा हे जे थोडक्यामध्ये आहेत हे संपूर्ण या ठिकाणी, म्हणून पर्याय नंबर 4 याचं उत्तर होईल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 147वा काय म्हणतो पहा या ठिकाणी, जे की ब्रोमीन ज्याला Br2 असा जो आहे संज्ञा आहे, तर ब्रोमीन कोणत्या रूपात आढळतो. तर याचं जे उत्तर आहे जे की पर्याय नंबर याचं जे आहे थोडक्यामध्ये जे की 2 लालसर तपकिरी द्रवरूपात जो आहे थोडक्यामध्ये आढळतो, म्हणून पर्याय नंबर याचं 2 जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 148वा, जेव्हा ध्वनी तरंग हवेतून प्रसारित होतो तर सपाटींच्या येथे हवेच्या समांतर स्तंभाचा जो की असतो. तर काय स्तरांचा मध्ये काय असतो. तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर जे की 3 जो की दाब जो आहे तो कमी होतो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 149वा, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे. तर कोणती आहे तर ती आहे पर्याय नंबर 2 जे की यकृती आहे. त्यानंतरचा 50वा प्रश्न आपला, स्टेनलेस स्टील्समध्ये या धातूंचे संमिश्र आहेत. तर कोणत्या धातूचं संमिश्र आहे त्यामध्ये. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की केवळ ज्यामध्ये आपण पाहिलं तर लोह असतं, त्यानंतर कार्बन असतं, त्यानंतर निकेल आणि त्यानंतर क्रोमियम हे जे आहे संपूर्ण महत्त्वाचे घटक जे आहे त्यामध्ये असतात. तर पर्याय नंबर याचं 2 जे की उत्तर होणार असेल. तर मित्रांनो असा होता आपला जो की आजचा TET पेपरचा जो काही पेपर 2 मधील सामान्य विज्ञानावरचा सेक्शन. तर उर्वरित सेक्शन आपण ते देखील उद्याच्या सत्रामध्ये सर्व काही ते आपण कंप्लीट करून घेणार आहोत. तर तुम्हाला यापैकी जेवढे आपण प्रश्न या ठिकाणी सायन्सचे अनालिसिस केले त्यापैकी तुम्हाला किती बरोबर वाटले किंवा कोणत्या प्रश्नाबाबत काही आक्षेप वगैरे असेल तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. आणि जे विद्यार्थी CTETची तयारी करत आहेत तर त्यांना संपूर्ण काही टेस्ट सिरीजची बॅच हवी असेल त्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲप डाउनलोड करून एनरोल करून घ्या. ज्या प्रकारे आपण TET मध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला गोळ मिळवण्यास मदत केली त्या प्रकारे आपण CTET मध्ये देखील नक्की मित्रांनो मदत करणार आहोत. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.